बदलापूरमध्ये स्त्री बीज विकण्याच्या संदर्भातलं एक रॅकेट पकडलं गेलं आणि 8 दिवस होत आले तरी या संदर्भातल्या पुढच्या कारवाया होताना आम्हाला दिसत नाही. ART कायदा 2021मध्ये करण्यात आला. 23 ते 35 वयोगटातल्या स्त्रीनी एकदाच स्त्री बीज द्यायचे आणि ती सुद्धा 7च स्त्री बीज द्यायची आहेत. असा कडक कायदा असताना सुद्धा अनेक वेळेला कमर्शियली पैसे घेऊन या पद्धतीने स्त्री बीजाचा हा जो धंदा सुरू होता त्याची फक्त एक कडी पकडली गेली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पण ही अंडी जात कुठे होती? त्या IVF सेंटर कुठे आहे? त्याच्या बँक्स कुठे आहेत? ART कायदा असून सुद्धा महाराष्ट्रात ह्या कायद्याची अंमलबजावणी अजिबात होताना आम्हाला दिसत नाही. मोठ्या प्रमाणावर स्त्रियांच्या प्रजनन आरोग्याबरोबर हा मोठा खिलवाड केला जातोय. करोडो रुपयांचा हा धंदा आहे आणि याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर देशातील इतर महानगराशी पण या सगळ्याचा संपर्क आहे असं बोललं जातं. हे सगळं जे आहे या संदर्भातलं जे नेटवर्क आहे, जे जाळं आहे ते खणून काढलं पाहिजे आणि त्यांना कायद्याच्या कक्षेत आणून व्यवसाय करण्यापेक्षा सुद्धा सेवा देण्याची सवय लावली पाहिजे. ज्या स्त्रिया देतात त्या देणगीदार आहेत, त्यांचा सन्मान झाला पाहिजे. त्यांच्या गरिबीची चेष्टा करून ज्या पद्धतीने त्यांचा वापर केला जातो आणि त्यांच्या प्रजनन आरोग्याबरोबर खिलवाड केला जातोय त्याला आमचा विरोध आहे. आणि म्हणून लेक लाडकी अभियानाने PCPNDT कायद्याच्या अंमलबजावणीसाठी देश पातळीवरती फार महत्त्वाचं काम केलं. PCPNDT कायद्यामुळेच लेक लाडकी अभियानाच्या माध्यमामुळेच बेटी बचाव बेटी पढाव हा राष्ट्रीय कार्यक्रम पुढे आला. पण तेवढंच पुरेसं नाही. या संदर्भामध्ये सरोगसीचा कायदा आणि ARTच्या कायद्याची पण राज्यामध्ये आणि देशामध्ये अंमलबजावणी झाली पाहिजे. या मागणीसाठी आज आम्ही आझाद मैदानावर बसलो आहोत. आज आम्ही आझाद मैदानात मुंबईमध्ये धरणे आंदोलन करून बसलो. बदलापूरच्या प्रकरणामध्ये ART कायद्याची अंमलबजावणी व्हावी, सगळ्या गुन्हेगारांना त्या कायद्याच्या कक्षेत आणावं आणि सगळ्यांना शिक्षा व्हावी याच्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. स्त्री बीज ही काय फुकट नाहीये आणि ती काय अशी वाटली जाऊन त्याचा व्यवहार केलेला जो प्रकार चाललाय तो एकदम बंद केला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवहार बाहेर चालला आहे. मोठे मोठे डॉक्टर ह्याच्यामध्ये आहेत. ते पैसे तर ऑलरेडी कमवतातच, पण ह्या तळागाळाचं आणि एवढं घाणेरडं काम करताना सुद्धा त्यांना पैसा कमवायचा आहे. या गोष्टींची सगळ्यात मोठी लाज वाटते. महिला आहोत त्यामुळे आम्ही हा विषय गंभीर आहे, हा विषय इथे घेऊन आलेला आहे. या विषयाची गांभीर्याने सरकारने साथ घ्यावी आणि लवकरात लवकर या विषयावर चर्चा करून त्याच्यावर ते जे काय रॅकेट सुरू आहे त्याच्या तळामुळाशी जाऊन त्याच्यावर कारवाई करावी.